नमस्कार सर्वांना. आज बनवते मी खुसखुशीत अशा रव्याच्या सांजोऱ्या. त्यासाठी बारीक रवा घ्यायचा आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचे आणि 2 वाट्या रवा आता मी मंद आचेवर भाजून घेणार आहे. रवा भाजायला थोडा वेळच लागतो. 7 ते 8 मिनिटं लागतात या रवा भाजायला. रवा आपला भाजून झालाय. आता गुळाचं पाणी बनवून घेणार आहे. त्यासाठी 1 वाटी पाणी टाकलंय, 1 वाटी गूळ टाकायचा आहे. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी गूळ टाकायचा आहे आणि गुळाचा पाक नाही करायचा. गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळून झालाय. आता हे रव्यामध्ये आपण टाकून घ्यायचे. 1 चमचा वेलची पूड टाकायची. ज्या दिवशी सांजोऱ्या करायच्यात ना, त्याच्या आदल्या रात्री हा रवा भाजून गुळाच्या पाण्यात भिजत घालायचा आहे. आता मिक्स करून झाले. रात्रभरासाठी आता हे भिजू द्यायचं आहे झाकण ठेवून. आता दुसऱ्या दिवशी छान असा मोकळा झाला हा रवा. आता पारीसाठी 4 चमचे तूप घेतले, ते गरम करायला ठेवणार आहे. 1 मोठी वाटी मैदा घ्यायचा आहे, पाव वाटी रवा घ्यायचा आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मोहन टाकून घ्यायचे. मोहन टाकून परत एकदा हे मिक्स करून घ्यायचे. मूठ वळली पाहिजे असं एवढं मोहन टाकायचे. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचे. घट्ट पीठ मळल्यामुळे आपली सांजोरी खुसखुशीत होते. पीठ आपलं मळून झाले. आता अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे. अर्धा तास झालेला आहे. परत एकदा पीठ मळून घ्यायचे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. आता लाटून घ्यायची याची पारी. एका सांजोरीसाठी 2 पाऱ्या लाटून घ्यायच्यात. अशी पातळ पारी लाटून घ्यायची. एक पारी लाटून झाली. आता दुसरी पण लाटून घेणार आहे. आता याच्यामध्ये जे सारण बनवले ते सारण आता भरून घेणार आहे. भरपूर असं सारण भरून घ्यायचे, म्हणजे सांजोरी खायला छान लागते. आता सर्व बाजूने बंद करून घ्यायचे. दाबून बंद करायचे म्हणजे तेलामध्ये हे सुटणार नाही. आता फिरकीच्या चमच्याने गोल आकारात हे कट करून घ्यायचे. कट करून झाले. आता याच पद्धतीने मी आता सर्व सांजोऱ्या बनवून घेणार आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. तेल आपलं तापलेलं आहे. एक एक सांजोरी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मध्यम आचेवर आता ही तळून घ्यायचे. छान गोल्डन रंगावर तळून घेतले. तयार झाली आपली सांजोरी खुसखुशीत अशी. एकदा नक्की करून